तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे एक आजच्या दिवसाला सरकारने 21वा हप्ता आणि त्याच्यासोबतच 22व्या हप्त्याचे पण पैसे टोटल ₹3000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत. सरकारने खूप दिवसापासून सांगितले होते की एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मार्च महिन्याचा 21वा हप्ता येईल. पण एक सर्वात मोठी खुशखबर म्हणजे त्यांनी एप्रिल महिन्याचा पण सोबतच म्हणजे 2 महिन्याचे मिळून ₹3000 लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले आहेत. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आमच्या खात्यात पैसे आले नाहीत. तर सरकारने काय केले आहे, सगळ्या लाडक्या बहिणींना त्यांनी टप्प्याटप्प्यामध्ये भाग केले आहे. म्हणजे कसं त्यांनी भाग तयार केले. म्हणजे 4-5 भागात त्यांनी ठराविक जिल्हे ठेवले. म्हणजे ह्या जिल्ह्याला आज, तर बाकीच्या जिल्ह्याला उद्या किंवा परवामध्ये त्यांनी टप्प्याटप्प्याने पैसे टाकायला सुरुवात केली आहे. म्हणून तुम्ही घाबरण्याचे कारण नाही. सगळ्या जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना त्यांना सगळ्यांना पैसे भेटतील. म्हणजे कसं नाही भेटतील असे काही होऊ शकत नाही. जे पात्र बहिणी आहेत त्यांना सगळ्यांना पैसे भेटतीलच, म्हणून तुम्ही काळजी घेऊ नका. आणि याच्यामध्ये एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असे काही बहिणी आहेत की त्यांना वाटत असेल आमची ई-के-वाय-सी पूर्ण आहे, सगळी प्रोसेस पूर्ण आहे, तरी पण आम्हाला पैसे आले नाहीत. तर तुम्ही उद्याचा दिवस किंवा परवाचा दिवस वाट पहा. कारण कसं सरकारनं पैसे टप्प्याटप्प्याने येत आहेत. म्हणजे कसं त्यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना त्यांनी एकच दिवस पैसे नाही टाकले, तर कसे त्यांनी टप्प्याटप्प्याने टाकायला सुरुवात केली आहे. म्हणून तुम्ही काळजी घेऊ नका. आज वाट पहा, उद्या वाट पहा, पैसे येतीलच. आणि अशा पण बहिणी आहेत की ज्यांना मागचे 2 महिन्याचे पैसे आलेच नाही. काय झाले म्हणजे कसं त्यांना जानेवारीचे पण आले, फेब्रुवारीचे पण आले आणि त्यांना मार्चचा हप्ता आला आणि एप्रिलचा हप्ता आला. नेमकं कारण त्यांना अजून पण समजले नाही. तर ते काय झाले असेल, तर सरकारने सांगितलं आहे की त्यांनी जे मागचे 2 महिने होते ना, तर त्यांची ई-के-वाय-सी बाकी होती म्हणून त्यांना पैसे त्यांनी टाकले नाहीत. पण जर त्यांनी आता ई-के-वाय-सी पूर्ण केली होती म्हणून त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला. म्हणजे कसं त्यांनी जे त्यांचे 2 महिने गेले त्या 2 महिन्यामध्ये त्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही किंवा ती त्यांची प्रोसेसिंगमध्ये होती, पेंडिंगमध्ये होती, म्हणून त्यांना ते 2 हप्ते आले नाहीत. आणि आता त्याची के-वाय-सी पूर्ण झाली म्हणून त्यांना हे 2 महिन्याचे हप्ते ₹3000 टोटल त्यांना पैसे भेटले. म्हणजे हे असे कसं हे छोटे-छोटे प्रश्न त्यांना खूप म्हणजे कसं असे लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना हे प्रश्न पडलेले असतात. म्हणजे त्यांना मार्च महिन्याचे हप्ते आले, पण त्यांना मागचे 2 महिन्याचे हप्ते का आले नाही? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून या प्रश्नावर आपण या व्हिडिओमध्ये खूप मोठ्या म्हणजे कसं हा प्रश्न सगळ्याच लाडक्या बहिणींना पडलेला असतो. म्हणून या प्रश्नावर आपण या व्हिडिओमध्ये उत्तर घेऊन आलो आहोत. तर सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की जे मागचे हप्ते भेटले नाहीत, तर त्या मागच्या महिन्यामध्ये जर तुमच्या म्हणजे कसं अकाउंटला काहीतरी प्रॉब्लेम असेल, म्हणजे कसं के-वाय-सी केली नाही किंवा आधार व्हेरिफिकेशन फेल असेल, डीबीटी लिंक फेल असेल, जे आपलं अकाउंट असेल ते इनॲक्टिव्ह असेल, म्हणजे कसं काही ना काहीतरी त्याने सरकारने प्रॉब्लेम असेल तेव्हाच पैसे टाकले नाहीत. आणि जे बाकीच्या बहिणी आहेत त्यांचे सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले आहेत, म्हणून तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही. आणि असे आता बहिणी आहेत की ज्यांना पैसे आलेत आणि असे काही आहेत ज्यांना अजून प्रोसेसिंगमध्ये आहेत. म्हणजे कसं त्यांचे पैसे आले नाहीत, ते पेंडिंगमध्ये आहेत. आणि काही बहिणी असे आहेत की त्यांचे पैसे रिजेक्ट झाले, म्हणजे कसं येऊन आणि परत रिटर्न गेले. तर ते आता खूप टेन्शनमध्ये आले आहेत. म्हणजे कसं हे पैसे परत रिटर्न गेले किंवा आले नाही तर आपण काय करावे? तर त्यासाठी सरकारने सांगितले आहे की जे आपलं बँक खातं आहे ते एकदा तपासून बघा. जर खातं बंद असेल तर ते चालू करून बघा. आपला आधार लिंक आहे का ते एकदा चेक करून बघा. जी आपली डीबीटी लिंक आहे ते एकदा चेक करून बघा. जर खातं इनॲक्टिव्ह असेल तर ते ॲक्टिव्ह करून घ्या. आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे आपले आधार कार्डला खातं लिंक आहे ते खातं चालूच राहिले पाहिजे. कारण ते खातं जर बंद असेल तर पैसे काही भेटणार नाहीत. आणि जर आपली ई-के-वाय-सी चुकीची माहिती भरली असेल तर आपला फॉर्म रिजेक्ट केला असेल, म्हणजे कसं जे म्हणजे असे त्यांनी काहीतरी 1.5 लाखाच्या आसपास फॉर्म त्यांनी कॅन्सल केले. म्हणजे कसं रिजेक्ट केले, जे चुकीची माहिती होती किंवा के-वाय-सी पूर्ण नाही त्या बहिणींना त्याने अजून पैसे दिले नाहीत. म्हणून हे असे छोटे प्रश्न आहेत ना, ते तुम्ही कसं जरा काळजीपूर्वक बघा. म्हणजे कसं जे असे छोट्या प्रश्नामुळे आपल्याला पैसे म्हणजे कसं अडकतात. काही कसं म्हणजे बँक इश्यूज येतात. म्हणजे कसं OTP व्हेरिफिकेशनमध्ये फेल होतं किंवा बँकमध्ये जर जे आपलं खातं असेल ते चुकीचा अकाउंट नंबर देतो, त्याच्यामुळे आपले पैसे येत नाही. म्हणजे कसं हे असे छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत ना, ह्याच्याचमुळे जास्त करून लाडक्या बहिणीचे पैसे फसलेले आहेत. कारण कसं त्यांना सरकारने पैसे पाठवते, पण त्यांच्या पातळीवर काहीतरी म्हणजे कसं फॉल्ट असतो, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यामुळे त्यांचे पैसे ते
प्रोसेसिंगमध्ये असतात, हॉल्ड असतात किंवा अजून परत रिटर्न पण सरकार घेते. म्हणजे कसं जर ई-के-वाय-सी पूर्ण नाही तर सरकार पैसे पाठवते, पण ते के-वाय-सी पूर्ण नाही म्हणजे पैसे अजून रिटर्न ते जातात. म्हणून लाडक्या बहिणींना पैसे भेटत नाहीत. तर ज्या बहिणींना पैसे भेटले नाहीत त्यांनी काळजी करू नका. हा फक्त आजचा पहिला टप्पा होता. म्हणजे कसा हे आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे लाडक्या बहिणींना पैसे भेटले ते खूप खुश आहेत. त्यांना वाटलं फक्त आम्हालाच भेटले, पण तसे नाही. तर हा फक्त पहिला टप्पा होता. अजून दुसरा टप्पा येईल, तिसरा टप्पा येईल. म्हणजे कसं तुम्हाला पैसे भेटतील, काही टेन्शन घेऊ नका. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपले ते छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ना ते सॉल्व्ह करून ठेवा. म्हणजे कसं आपलं एकदा खातं चेक करून बघा. जर बाय चान्स आपल्याला पैसे आले असतील, SMS सर्व्हिस बंद असेल तर आपल्याला SMS आला नाही किंवा असे म्हणजे कसं पासबुक असेल तर एंट्री मारून बघा. जर तुम्हाला पैसे आले असतील पण ते जर SMS नाही म्हणून तुम्हाला समजले नाही आणि जर आपली ई-के-वाय-सी पूर्ण अजून पण पैसे आले नाहीत ना तर तुम्ही नक्की वाट पहा. म्हणजे आज किंवा उद्या परवा पैसे येतीलच, नाही असे होऊ शकत नाही. आणि ज्यांची ई-के-वाय-सी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. आपले जवळचे महाई सेवा केंद्रात जा किंवा सायबरला जा किंवा आपण जिथे पण ऑनलाईन सेतू असेल, म्हणजे कसं ज्या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेची ई-के-वाय-सी करत असतील त्या ठिकाणी आपण लवकरात लवकर जाऊन ई-के-वाय-सी करून घ्या. आणि जो आपला अकाउंटचा स्टेटस असेल तो चेक करून बघा. म्हणजे आपली ई-के-वाय-सी पूर्ण आहे की नाही आहे किंवा अजून प्रोसेसिंगमध्ये आहे आणि किंवा काही कारणास्तव रिजेक्ट पण होऊ शकतो. म्हणणं आपल्याला वाटतं काय आपली ई-के-वाय-सी पूर्ण आहे आणि ती सरकारने काही जर माहिती कमी असेल तर ती रिजेक्ट पण होऊ शकतो. म्हणून एकदा पुन्हा जाऊन चेक करा. म्हणजे कसं ई-के-वाय-सी पूर्ण नाही आणि त्या कारणामुळे आपल्याला पैसे येत नाही. म्हणून ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांनी मला कमेंट करून सांगा. म्हणजे जर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण आहे की नाही हे मला समजेल. आणि जे असे म्हणजे काही बहिणी हव्या आहेत की ज्यांना पैसे प्रोसेसिंगमध्ये असतील, म्हणजे सरकारने पाठवले पण ते त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे आले नाहीत तर त्यांनी काय करावे. कारण की अशामध्ये किती ना किती बहिणी आहेत की ज्यांना पैसे पोहोचले, त्यांनी पैसे काढले आणि अशा बहिणी आहेत की त्यांना अजून पैसे आलेच नाही. म्हणून हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न होता, तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. म्हणून मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळे प्रश्न तुम्हाला समजले असतील. आणि जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही पण अजून काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करा आणि मला तो कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तो पण कमेंट करून सांगा. कारण की असं आपण अशाच प्रकारचे जे लाडक्या बहिणींना काही ना काही असे प्रॉब्लेम असतात ते आपण सॉल्व्ह करतो. म्हणून हे व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे कसं आपण असंच तुमच्यासाठी रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो जे लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे असतात. तर मी आशा करतो की तुम्ही व्हिडिओ लाईक केला असेल आणि जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर तो पण करून घ्या. आणि लवकरच आपण चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत चला तुम्ही पण काळजी घ्या आणि हां, कमेंट करायला विसरू नका.